हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार. बघा, हे पर्स शिवायचे आहे. त्याची उंची आहे 17 इंच आणि याची रुंदी आहे 10.5 पावणे 11. आता ही सगळीकडून चारही बाजूनं हे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे स्टिच करून घ्यायचं चारही बाजूने. बघू म्हणजे हे वेगळ्या पद्धतीनं जरा वेगळी पर्स अशी कशी वाटते. कालचा जे व्हिडिओ टाकला ना त्याच कपड्यावरचा आहे हा पण हा ही वेगळी पर्स आहे. मला अशा पद्धतीने शिवून बघा कशी वाटते. त्याला मधून मी स्पंज वगैरे काही लावलं नाही आज. मला डायरेक्ट कपडा लावा. अशा प्रकारे आता परत इथून कट करून घ्यायचं. तीन इंच घेऊ. एकदम छान वाटतं. असं डबल जिपची होती ही. अटॅच करू ह्याला परत. ह्याला ब्लॅक कलरची जिप लावून होती. गोल्डनपेक्षा ही छान वाटायची. परत हा भाग असंच फोल्डिंग करायचं इकडून, म्हणजे हे व्यवस्थित असं बसलं जाते लॉक. हे जे भाग आहे ना ह्याला इकडून खालून असं करायचं इकडून, म्हणजे हे वरतून होते आणि खालून असं होते. बरोबर व्यवस्थित ठीक आहे. हे बघा असं दिसते. आता ह्या भागाला पण असंच. आता मी कट करून घेते असं मधून. असं हे पण उलट सुलट लागते. परत लक्ष देऊन करावं लागतं व्यवस्थित. परत इकडला भाग इकडं, इकडचा भाग इकडं लागलं ना परत आवडत होती. चैनीच व्यवस्थित नाही बसत. असं व्यवस्थित येते. रनरचं काही नाही. रनर आपण नंतर टाकू शकतो. त्याला पण असं डबल स्टिच करायचं. हा जो भाग आहे ना असं खालून टाकायचं. ह्या भागाला इथं रनर लावून घेऊ आपण. हे जे आहे ना हे वायर अशी करायचं वरती. इकडची पण अशीच बघू शकता. हे असं एक साईडचं जास्त आणि एक साईड कमी होते. हे बघा असं अशा प्रकारे.
त्याला आपण अस्तर लावून घेऊ. रनरच्या जागी जिपच्या जागी ना व्यवस्थित हे करायचं, तरच हे होतं, नाही तर त्याच्यामध्ये सुई तुटून जाते. लक्ष देऊन काळजीपूर्वक हे करायचं. टिप स्टिच करून घ्यायचं आता असं. असं आता इकडून पण साईडनं असंच करायचं. इथं थोडं काळजीपूर्वक हे करायचं. हां, असं स्टिच करते वेळी. हा एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो कट करून टाकायचा. इकडे पण असंच घ्यायची. व्यवस्थित बरोबर टीप आली ना व्यवस्थित पूर्ण होते. ही बाजू पण अशीच. फक्त इथं जिपच्या ठिकाणी थोडं हे करायचं. अशा प्रकारे झाले बघ. टीप राहिली व्यवस्थित. बेल्ट मागून बेल्ट लावू आपण असं. बघू कसं आहे. छान आहे क्वालिटी एकदम. किती 3-3 इंचावर लावू. इकडून 1 2 3 आणि परत इकडून 3. स्टिच करून घ्यायचं. जास्ती हे नाही छान वाटणार. अशा प्रकारे
14 इंच. एक साईडला 14. हे आपण साईडला असंच लावू. वरतून झिप लावा परत इकडे. हे कपडा ना व्यवस्थित धरून असं व्यवस्थित लावलं ना बरोबर छान दिसतं एकदम. मैत्रिणींनो, सगळं सोपं आहे. फक्त आपल्याला करेपर्यंत कुठलीही गोष्ट खूप अवघड वाटते. कसं करायचं की असं वाटते, पण काही नाही, सगळं करायला लागलं ना सगळं सोपं जाते. वरच्या बाजूला थोडं डबल टिक मारू. डबल टिक मारल्यानंतर एकदम झिप लावण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे, काही नाही, अवघड नाही, काही नाही. ट्राय करून बघा तुम्ही पण असंच. आपल्याला वापरण्यासाठी तर शिवता येतं ना, बाहेर सेल करायचं नसेल तरी पण आपल्यासाठी तरी. जरी तुम्हाला बिझनेस करायचं नसेल तरी घरच्यासाठी वापरण्यासाठी मस्त आहे एकदम. आपल्या हातची कला. आपण कुठली वस्तू आपण शिवलेली खूप आनंद वाटते. मी शिवली असं इकडून पण असंच लावायचं. मला पण एक वेळेस कन्फ्यूज होते, इकडं लावायचं इकडं लावायचं. कारण हा भाग असा असते ना इकडून, मग परत एकदा अटॅचमेंट केल्यानंतर परत हे होते. परत इकडून जीपवरती ना व्यवस्थित ठेवून द्यायचं अशी. रंग टाकून घेऊ आपण दोन्ही साईडला पण अशाच प्रकारे. इकडून पण असंच सेम. एक साईड म्हणजे खालीवरी होऊ शकते थोडं, कारण एक साईड वरती जाते, एक साईड ही होते. नंतर आपण थोडं कट करायचं, काही नाही.
इकडचा भाग हे होते थोडा. आता ह्याला आतमधून हे ना जीपच्या मेन साईडला असं दोन्ही साईडला धरून टीप मारायची अशी व्यवस्थित. हे अशी स्टिच करायची अशा प्रकारे, इकडून पण इकडून पण. एक्स्ट्राचा भाग आहे ना कट करून टाकायचं. ही बाजू पण अशीच करायची, इकडची पण साईडची. तर परत त्याला ना अजून डबल स्टिच करून घेऊ. परत उकलू नये असं म्हणून डबल शिलाई दिला ना व्यवस्थित होते. लॉक टाकायचे व्यवस्थित. इकडची पण बाजू अशीच. जर तुम्हाला वाटलं साईडला जर असं हे करून घ्यायचं असलं तर आतमधून असं पण हे करून घेऊ शकता पूर्ण अटॅच. ते तेवढं नाही करायचं, फक्त आपण दोन्ही साईडला ना असं एवढंच हे करायचं. फक्त इथं जिपच्या ठिकाणी असं पूर्ण जर करायचं असेल ना असं पूर्ण पण करू शकता, काही गरज नाही. फक्त इथंपर्यंतच हे बाहेर येऊन येऊन वरती. अशा प्रकारे मी प्रत्येक पर्सला असं लॉक टाकते, कारण की ते चैन एकदम बाहेर येत नाही. नाहीतर पूर्ण चैन असं एकदम निघालं ना, शिलाई जर हे झालं ना पूर्ण येते एकदम बाहेर. त्यामुळे आपण असं टाकायचं व्यवस्थित. दोन्ही साईडला हे करायचं, लॉक बसते ते व्यवस्थित. परत एकदा टीप. बघू शकता कशी झाली.
आता आपण याला सरळ भाग करू. एकदम छान. कडेची कोपरी पण छान एकदम. हे बघा, इथं पण पर्स एकदम मस्त झाली आहे आपली. काय पण पैसे, मोबाईल, चावी काय पण ठेवू शकतो आणि आतमध्ये पण काय पण ठेवू शकतो. कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि कुठली पर्स शिवायचं हे सांगा. बघा काही चुकलं तर सांगू शकता. चलो बाय बाय.